नमस्कार. शून्य मशागत शेतीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आम्ही सिन्नर तालुका साळे येथील शेतकरी SRTची सुरुवात केली. हा जो ऊस दिसतोय पलीकडं तो SRTचा ऊस. 3 पिकं काढली आणि 4थं पीक म्हणून त्यात ऊसाची लागवड केली. 2020 साली SRTची सुरुवात केली. प्रायोगिक तत्वावर या 15 गुंठ्यामध्ये 15 ते 16 गुंठे राहणे. याच्यात आम्ही 2020 साली टोमॅटो लावली. 4.5 फुटाची सरी पाडली, त्यात टोमॅटो लावली होती. 2020 पासून आतापर्यंत हे 9वं पीक आता हरभरा लावलेलं आहे. ही काकडी होती, काकडी बंद झाली. हे तंबाट्याची झाडं आहे. ही तंबाट्याची झाडं तशीच अजून. आणि हा प्रयोग केला आहे. जरा निंदायची औषध मारलं नाही आम्ही, त्याच्यामुळं गबाळ खूप झालं. पण आता ती गबाळ काढण्याचा प्रयत्न करू राहिला आणि कापून घेऊन. ही बायांनी थोडं खुरपलं ती व्यवस्थित आलं, पण आम्ही खुरपायचं त्या बंद केलं. आणि आता त्याच्यामध्ये मोठमोठं जी गबाळ आहे गवत ती पूर्ण काढून घेऊ. त्याच्यात हरभरा असाच हे हरभरा काकडी चालू असतानाच हरभरा लावला, त्याच्यामुळं ग्लायफोसेट मारताना आलं. आता आम्ही 3रं वर्षी असंच गबळ जेवढं काढलं ते जमिनीच्या बाहेर फेकत नाही, ते जमिनीतच ठेवते. ते ऑटोमॅटिक सडून जातं आणि त्याचं या जमिनीला पाहिजे तसं खत तयार होतं. आम्ही कुठलीही काडी कचरा वावराच्या बाहेर फेकत नाही, त्याच्यामुळे आमची जमीन चांगली भुसभुशीत आहे. यावर आता आम्ही कांद्याची लागवड केली, डोंगळ्याची. आमच्या गृहिणीनं इथं कांदी लावली, तेव्हा कांदाही लावला. याच्यात कांदाही म्हणजे डोंगळे पेरासाठी. त्या बेडवर हरभरा आहे आणि कांदे लावले. गुलाबराव खडनागळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा प्रोग्राम चालू केला. तो आम्हाला सक्सेस वाटला. आम्ही एकदा कांदेसुद्धा बेडवर केली, ती फार छान आली. ती पहिली मका काढली आणि त्याच बेडवर कांदे केली. कांदे खूप भारी आले. आज शेतकरी दिन म्हणतात. आपल्यासारख्या शेतकऱ्याला त्याची आठवण नाही राहत. कष्ट करता करता विसरून जातो. पण गुलाबराव खडांगे यांनी ती सांगितलं म्हणून तो व्हिडिओ काही टाकू राहिलो. ही जी गवत आहे कापून टाकणार आणि ह्याच्यामध्ये ते सडवणार. कामामुळं थोडं लेट झालं आहे गवत काढायला, पण काही अडचण नाही. 100 पिढ्यांचं कमावण्यापेक्षा 100 पिढ्या जगवणं पुढच्या हे खूप गरजेचं आहे. आज प्यायला पाणी आपल्याला विहीर बदलचं पाणी चालत नाही. आपल्याला जारचं पाणी म्हणजे फिल्टर पाणी प्यावं लागू राहिलं. ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस कुठलंही पाणी प्यायचो. ज्यावेळेस प्यारायला जायचो तर सराडीमधलं पाणी प्यायचो, पाणी नाही मिळेल, पण कुठलाही आजार होत नव्हता. पण आपण ही जमीन नांगरून तिच्यामधलं जो महत्त्वाचा कर्ब आहे तो घालवला आणि आज आपल्याला विहिरीचं पाणीसुद्धा पिता येत नाही. हे आपण अपेक्षापोटी केलेल्या कर्माचं फळ आपल्याला भोगायची पाळी. त्यासाठी ही शेती केली तर नक्कीच आपल्या 7 पिढ्या जिवंत राहतील आणि व्यवस्थित खातील.
हीच आमची अपेक्षा आहे. त्यामुळे सर्वांनी ही शेती करावी आणि जमिनीची निगा राखावी. हीच निगा आहे तिच्यामध्ये. तिला अन्न पाणी असं पुरवणं हीच निगा आहे. थोडं कमी भेटेल पण शेती जगली तर आपण जगू. शेती संपली तर आपण नाही जगू शकत. एवढं बोलून माझं 2 शब्द मांडतोय. चुकीचं असेल थोडं माफ करा मला, पण माझं मत मी मांडलं आहे. धन्यवाद.